वाल्मिक कराडला संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यातही आरोपी करा, केवळ मकुका लावून काम भागणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगेंनी। तसंच परळी इथं आलेले मंत्री धनंजय मुंडे कराड कुटुंबियांना जाऊन का भेटले असा सवाल त्यांनी केला। देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी मुंडेंना वेळ नाही, मात्र ते कराड कुटुंबियांना भेटतात, यावरूनच देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्यावरही संशयाची सुई जाते असा आरोप जरांगेंनी केलेला आहे। 302 मध्ये आणि मोक्यामध्ये घेणं आवश्यक होतं। आता फक्त मुख्यमंत्री साहेबांनी एक करणं खूप गरजेचं आहे की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहे, ज्याचे अंडर ट्रायल चालायला पाहिजे। आणि खुनातल्या आणि मोक्यातल्या आरोपींना आणि खंडणीमधल्या आरोपी विशेष करून त्यांना साथ देणारे 6 आरोपी, सगळ्याचे सगळे 6 आरोपी करणं गरजेचं। कुणी घेऊन पळा, कुणी पैसा पुरवला, त्यांना गाड्या पुरवल्या, संतोष भाईची क्रूर हत्या यांनी केली। सुखी संसार चालला होता त्या लेकराचा, आज त्याच्या संसाराची, संतोष भाईच्या संसाराची आनंदाची रांगोळी केली। खूप मोठी टोळी आंदोलन करती, ती पण आरोपीच्या बाजूने। म्हणजे आज बघा, एका मंत्र्याला त्या आरोपीचे साठी आंदोलन करतात लोक, एक मंत्री त्या आरोपीच्या कुटुंबाला जाऊन भेटतो। पण किती नीचपणाचा कळस असावा की संतोष भाईच्या कुटुंबाकडे यांना डुंकून सुद्धा बघता आलं नाही। म्हणजे हे किती आनंद घेत होते संतोष भाईच्या क्रूर हत्येचा, यावरून सिद्ध होते। असा संशय येतोय आता की याच्यात धनंजय मुंडेचा तर हात नाहीये ना, कारण या खुनात त्याचा पण हात असायलाच पाहिजे, अशी शंका आणि शक्यता असायला पाहिजे। माझे आणि वाल्मिक कराडचे चांगले संबंध होते, मात्र वाल्मिक कराड माणसं मारायला लागला, त्यामुळे मी त्याच्याशी मैत्री कशी ठेवू असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं। वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो, असं नाव कुटुंबाने केलं, भेटलो नाही। वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना, पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो, त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा। परळीला आंदोलन जे करण्यात आलं होतं त्याची आई वाल्मिक कराडची आंदोलनाला बसलेली होती, त्या ठिकाणी जमलेले सगळे त्याचे समर्थक आणि नातेवाईक होते। त्यांनी आरोप केलेला होता की हा जो सुरेश धस आहे हा अनेकदा वाल्मिक कराड यांना भेटायला यायचा, जेव्हा तो जिंकून आला तेव्हा परत आल्यावर सुद्धा वाल्मिक कराड यांना भेटायला आलेला होता, 2 दिवस आधीच तो त्यांना भेटून गेलेला होता, असे सगळे आरोप काल करण्यात आले। त्याच्यावर सुरेश धस यांनी आज दिलेली ही प्रतिक्रिया आहे। एका बाजूला वाल्मिक कराड संदर्भातले सगळे अपडेट येत आहेत। वाल्मिक कराडला बीड कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आता बीड कोर्टामध्ये हत्ये प्रकरणासंदर्भात जो तपास करायचा आहे तो त्याचा ताबा वाल्मिक कराडचा SIT घेतय का CID घेतय, कुणाला ताबा दिला जातो, हे मकोकाच्या विशेष न्यायालयामध्ये आता त्याची सुनावणी सुरू आहे। आता ही सुनावणी सुरू असताना दोन्ही बाजूचे वकील हे युक्तिवाद करतील आणि त्यानंतर CID कडे ताबा द्यायचा का SIT कडे ताबा द्यायचा, प्रकरण एकच आहे, हत्येचं प्रकरण। ह्या संदर्भातला काही वेळात निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल। तोपर्यंत आपण पुढच्या बुलेटिनकडे वळतोय, दुपारच्या सुपरफास्ट 100। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। वाल्मिक कराडला बीड जिल्हा कोर्टात हजर केलं गेलं। सुरक्षेच्या कारणास्तव केजऐवजी बीड जिल्हा कोर्टात सुनावणी। वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात देण्याची CIDची मागणी। हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा CIDला संशय, पुढील तपासाकरता ताबा मागण्याची मागतंय CID। पिंपरीच्या उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचे कोट्यवधीचे फ्लॅट, पत्नी मंजली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती।
कर चुकवल्याप्रकरणी, प्रॉपर्टी टॅक्स चुकवल्याप्रकरणी पालिकेनं चिकटवली फ्लॅट बाहेर नोटीस. केज पोलीस स्थानकाबाहेरील वाहनांची पोलिसांकडून तपासणी. सुरक्षेच्या कारणास्तव वाहनांची तपासणी केल्याची माहिती. बीडमध्ये कराड समर्थक पुन्हा आक्रमक. मोबाईलच्या टॉवरवर चढून कराड समर्थक मारुती मुंडेचं आंदोलन. कराडवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी. मंत्री धनंजय मुंडेंनी पहाटे घेतली वाल्मिक कराड कुटुंबियांची भेट. कराड यांच्या आई आणि पत्नीची केली विचारपूस. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. आकाच्या आकावर कारवाई कधी होणार? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून का काढत नाहीत? खासदार संजय राऊतांचा सवाल. महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. हेमलता पाटील येत्या 2 दिवसात राजीनामा देणार. प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून अन्याय झाल्यानं पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत. नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं शक्ती प्रदर्शन. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महिला समर्थकांच्या उपस्थितीत पदयात्रा. आपचे अनेक नेते दाखल करणार उमेदवारी अर्ज. माजी IAS पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम दिलासा. पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश. नमस्कार, सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करूया. वाल्मिक कराडला बीड जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. धनंजय देशमुख बीडमधल्या केज कोर्टात जबाब नोंदवणार आहेत. धनंजय देशमुखांचा 164 नुसार केज कोर्ट जबाब नोंदवणार आहे. वाल्मिक कराडच्या खुनाच्या गुन्ह्यातील तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी CIDनं केली आहे. CIDनं बीड कारागृहातून वाल्मिक कराडचा ताबा मागितल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. पुण्यातील अलका चौकात मराठा कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे विरोधात आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. त्याच्यासह धनंजय मुंडे कराडला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला. वाल्मिक कराडच्या समर्थकानं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं. कराडवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास आत्महत्येचा इशारा मारुती मुंडे या समर्थकानं दिलाय. वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या यासाठी कराड कुटुंबीय आणि समर्थकांची होणारी परळी शहरातील महत्त्वपूर्ण बैठक पुढे ढकलली आहे. केज न्यायालयातील निकालानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत 3.5 कोटी इतकी आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. यापुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. धनंजय मुंडेंनी पहाटे कराड कुटुंबियांची भेट घेतली. कराड कुटुंबियांच्या घरी जात धनंजय मुंडेंनी त्यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केल्याची सूत्रांची माहिती आहे. धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंना टोला लगावला.
धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करण्याकरता गेले असतील असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद पुकारणं हा नवीन पायंडा पडला जातोय अशी टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. आकाचे लोक आले तर मुंबईतही बंद करू शकतात असं सुरेश धस म्हणाले. आकावर गुन्हा दाखल झाला मात्र आकाच्या आकावर कारवाई कधी असा सवाल संजय राऊतांनी केला. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोवर तपासातून काहीच समोर येणार नाही. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात कसे असा सवाल संजय राऊतांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अपहरण करताना स्विफ्ट गाडी कुणाची होती, त्यांना नंतर घर कोणी राहायला दिलं, या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. इतर आरोपींना सुद्धा मकोका लावला पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली. बीड हत्या प्रकरणाचा तपास सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्याचे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे.